ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दर सालाबदाप्रमाणे यावर्षी देखील श्री पवनपुत्र हनुमान सेवाभावी मंडळ नाशिक यांच्या वतीने मुंबई नाका टॅक्सी स्टँड येथे माजी आमदार वसंत निवृत्ती गीते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सकाळी 6 वाजता हनुमान जन्म सोहळा तसेच सकाळपासूनच ओम भजनी मंडळ महिलांच्या वतीने भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माजी उपमहापौर प्रथमेश गीते, नगरसेविका सीमाताई पवार, विशाल पवार यांच्यासह सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष सचिन खराडे, चिटणीस हिरालाल शहा, खजिनदार ॲडव्होकेट जयंत मोटकरी, सदस्य विजय शिरसाट, सदस्य पांडुरंग पवार, बापू वाघ, संतोष बदाणे, देविदास शिंदे, सचिन सावंत यांच्यासह हनुमान जन्मोत्सवासाठी आलेल्या भाविक भक्तांचे सहकार्य लाभले. तसेच मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असून यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी ऐच्छिक रक्तदान करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पवनसुत हनुमान की जय. सालाबादप्रमाणे दरवर्षी बॉम्बे नाका येथील हनुमान मंदिरात आम्ही नेहमी सेवा देण्यासाठी येत असतो. हे सेवाभावी मंडळ खूप चांगल्या प्रकारे सेवा देत असतं. यांच्याकडे अन्नदान देत असतात, रक्तदान शिबिर आयोजित करत असतात, वेगवेगळे शिबिरे हे आयोजित करत असतात. आम्ही ओम भजनी मंडळ बॉम्बे नाक्याच्या हनुमान सेवा संस्थेने ओम भजनी मंडळाला इथे आमंत्रित केलं आहे. आम्ही दरवर्षी येथे खूप चांगल्या प्रकारे भजनाची सेवा देत असतो. आमच्या संचालिका सौ मीनाक्षीताई मेतकर व आम्ही सर्व सहकारी काशिको नगर आम्ही येथे वेगवेगळी रामाची, हनुमानाची भजनं घेत असतो. हनुमान मित्र मंडळाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला सेवा करण्याचा सन्मान दिलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शिल्पा गोरखगौड, जनसंपर्क अधिकारी श्री साईनाथ ब्लड बँक सिन्नर. आज हनुमान जयंतीनिमित्त श्री पवनपुत्र हनुमान सेवाभावी मंडळ यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत रक्तदात्यांचा 45 रक्तबॅग जमा झालेल्या आहे. तर अजूनपर्यंत रक्तदात्यांचा एकदम भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. तर मंडळाचे मी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. पवनपुत्र हनुमान मंदिर, मुंबई नाका टॅक्सी स्टँड नाशिक या ठिकाणी दर सालाबादप्रमाणे यावर्षी आपण हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. या प्रसंगी आपण सकाळी मूर्तीचा महाअभिषेक केला, सत्यनारायण पूजन केलं आणि युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी आपण जगामध्ये शांतता नांदावी यासाठी या ठिकाणी एक यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी यज्ञसुद्धा पार पडला आणि त्यानंतर ओम भजनी मंडळातर्फे भजनाची सेवा झाली. महाप्रसादाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण आयोजन केलेलं आहे. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं या ठिकाणी लाभ घेत आहेत. आणि त्याचप्रमाणे या रक्तदान शिबिराचं सुद्धा आपण या ठिकाणी आयोजन करतो आहे. त्याला सुद्धा चांगला असा प्रतिसाद यावेळी लाभलेला आहे. आतापर्यंत 45 रक्तदात्यांनी या ठिकाणी आपले रक्तदान केलेलं आहे. अजूनही बरेचसे लोक अजून रक्तदान करतील अशी आशा आहे. जगामध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही सर्व भाविकांनी या ठिकाणी हनुमान रायाला साकडं घातलेलं आहे आणि सर्व भाविकांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. धन्यवाद. सगळ्या भजनी मंडळाने म्हणायचे, आता विश्वात्मके देवे देवे माध्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानवे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाणो भूता परस्पर मैत्र जीवांचे कृतांचे वीस वर्षात सूर्य जो देवांची तो ते राह प्राणी जात
वर्षातील सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली अनवरत भूमंडतो भूता चला कल्पतरुंजे चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड ते तापहीन ते सदाही सर्व सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी भजी जो आदि गुरुखी अखंडित आदि गंतु जीवे विशेषी लोके इथे वृद्ध विजयी हो आवेशी हे तमने हे तराव हा होईल दान कसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञान राजा सुखात तया आठवीचा महापुण्यराशी साष्टांग नमस्कार माझा संत ज्ञानेश्वर मौलीने करणाची जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती हर महादेव सदा सर्वदा योग